5 फेब्रुवारीला म्हणजेच आज दिल्लीच्या 70 विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. देशाची राजधानी दिल्ली असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीवर आहे. दिल्लीत आम आदमी पार्टी, काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष असे प्रमुख 3 पक्ष आहेत. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70, काँग्रेसने 70 आणि भारतीय जनता पक्षाने 68 जागा लढवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 2 जागा युतीत असलेल्या जेडीयू आणि एलपीजीला सोडल्या आहेत. लोकसभेत इंडिया आघाडी म्हणून लढलेल्या काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती दिल्ली विधानसभा निवडणुकीत झाली नाही. काँग्रेसला या निवडणुकीत गमावण्यासारखे काहीच नसले तरी काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आहे. सत्तेत असताना अरविंद केजरीवाल यांना झालेली तुरुंगवारी याचा प्रभाव या निवडणुकीवर काय होतो हे पाहावे लागेल. केंद्रात 10 वर्ष आणि अनेक राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला गेली 27 वर्ष दिल्ली काबीज करता आलेली नाही. मात्र यंदा दिल्लीत भाजपची सत्ता येणार का? दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास काय सांगतो आणि यंदा दिल्लीत काय होऊ शकतं हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. दिल्लीत 1952 मध्ये विधानसभेची स्थापना झाली. मात्र 1956 ते 1993 या काळात दिल्लीची विधानसभा बरखास्त केली होती. या दरम्यान दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. 1991 मध्ये पी.व्ही. नरसिंह राव यांनी दिल्लीमध्ये 70 सदस्यांची विधानसभा स्थापन केली. 1993 ला दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शीख विरोधी दंगलीचा काँग्रेसला फटका बसला आणि या निवडणुकीत भाजपला यश मिळालं आणि भाजपने दिल्लीत सत्ता स्थापन केली. मात्र अंतर्गत संघर्षामुळे भाजपच्या मदनलाल खुराना आणि साहिब सिंह वर्मा या 2 मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. 5 वर्षाच्या एका विधानसभेच्या टर्ममध्ये तत्कालीन खासदार सुषमा स्वराज ह्या दिल्लीच्या 3ऱ्या मुख्यमंत्री झाल्या. पुढच्या निवडणुकीत भाजपच्या अंतर्गत मतभेदाचा फायदा काँग्रेसने घेतला आणि दिल्लीची सत्ता आपल्या हातात घेतली. शीला दीक्षित ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या आणि विशेष म्हणजे शीला दीक्षित या तब्बल 15 वर्षे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. मात्र 2013 मध्ये अण्णा हजारे यांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामुळे काँग्रेसच्या हातातून दिल्लीची सत्ता गेली आणि याच आंदोलनात सहभागी असलेले अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. 2013 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 70 पैकी 31 जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त 8 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र पहिल्याच निवडणुकीत आम आदमी पार्टीने 28 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नव्हता. मात्र काँग्रेसने आम आदमी पार्टीची हातमिळवणी केल्यामुळे आम आदमी पार्टी पहिल्याच निवडणुकीत सत्तेत आली होती. विशेष म्हणजे ज्या काँग्रेसच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन केले होते त्याच काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले. सत्तेत येताच केजरीवाल यांनी भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू केल्याने काँग्रेसने त्यांचा पाठिंबा काढून घेतला आणि अरविंद केजरीवाल यांना फक्त 49 दिवसात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर दिल्लीमध्ये 1 वर्ष राष्ट्रपती राजवट लागू होती. 2015 मध्ये दिल्लीत पुन्हा विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील 7 लोकसभा जागांवर विजय प्राप्त केला होता. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत देखील मोदी लाट चालेल आणि भाजप सत्तेत येईल अशी अपेक्षा होती. मात्र झालं ते याच्या उलटच. आम आदमी पार्टीने 67 जागा मिळवत घवघवीत यश मिळवलं. भाजपला फक्त 3 जागा मिळाल्या तर 15 वर्ष दिल्लीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. 2020 मध्ये आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत आली आणि अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना लिकर पॉलिसी केसमध्ये अटक झाली आणि त्यांना तुरुंगात जावं लागलं. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व त्यानंतर आतिशी ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. आता दिल्लीत काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टी असे 3 पक्ष निवडणुकीत आहेत. आम आदमी पार्टी 2013 पासून दिल्लीत सत्तेत आहे. त्यामुळे दिल्लीतील जनतेवर आम आदमी पार्टीचा चांगलाच होल्ड निर्माण झाला आहे. भाजप देखील केंद्रात पुन्हा सत्तेत आली आहे आणि विविध राज्यात देखील त्यांची सत्ता आहे. त्यामुळे दिल्लीत देखील भाजपची सत्ता यावी यासाठी भाजपने मोर्चे बांधणी केली आहे. तर काँग्रेस देखील पुन्हा उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. मंडळी, असा होता दिल्लीच्या सत्तेचा प्रवास. दिल्लीत पुन्हा आम आदमी पार्टी सत्तेत येईल का? की भाजप किंवा काँग्रेस सत्तांतर करू शकेल का? की निकाल लागल्यानंतर आपल्याला दिल्लीत काही वेगळी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील का? याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.